नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. अंधार, जेसीबी आणि हल्ला. नाशिकमध्ये फिल्मी सीन रियालिटीमध्ये. पहाटेचा हल्ला की जमीन घोटाळा. नाशिकमध्ये जेसीबीची दहशत. पहाटे 5 वाजता हल्ला. नाशिकमध्ये जेसीबी गँगचा थरार. शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पहाटेच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने भंगार गोडाऊन आणि हॉटेल पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील नागझी भागातील हिरवे नगर वडाळ रोड येथे आज पहाटे 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार 3 जेसीबी आणि 2 डंपर घेऊन काही अज्ञात व्यक्ती घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी भंगारच्या गोडाऊनसह शेजारील हॉटेलवर तोडफोड सुरू केली. मी फारुख शेख, माझी जागा आहे इथे 600 वा. पहाटे 5 वाजता 3 जेसीबी 2 डंपर आणि 20-25 लोक इथं आले आणि हे तोडफोड केली. असं भासवलं त्यांनी का आम्ही सरकारी माणसं आहे, पण ते सरकारी माणसं नव्हते. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्हाला माहिती पडलं का 15-20 गुंड होते. त्यानंतर ते तौसिफ इनामदार ते दोघं भाऊ होते आणि त्यांनी ही तोडफोड केली. ही तोडफोड कशाला केली, काय केली, काही हे नाही. ही आमची खरेदीची जागा आहे, ही जहांगीरची खरेदीची जागा आहे. मी फारुख शेख, मुर्तुजा काचवाला, आम्ही दोघांची खरेदी जागा आहे 600 वा. आमचा काहीच कुठला काही संबंध नाही, कोणची नोटीस नाही, कसलाही काही घेण्यात येणार नाही. काही प्रायव्हेट जेसीबी आणले होते, 3 जेसीबी होते. इतक्या स्पीडमध्ये हे काम केलं काही पूर्ण 15 मिनटात तोडून टाकलं त्यांनी. त्यांचा विचार असा होता का डंपर भरून घ्यायचं जायचं, पण पब्लिक फार जमा झाली. आम्ही आलो तेव्हा ते पळून गेले. ते माणसं होते आतमध्ये, बोकडं जनावर होते. एक बोकड जखमी झालेलं आहे. आमच्या माणसालाही लागता वाचलं. त्याच्या अंगावरमध्ये तो बाहेर निघताना त्याच्या अंगावर जेसीबी टाकला त्यांनी, अंगावर जेसीबी टाकला. हे प्रायव्हेट जेसीबी आणले. नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला, आणि हे कोणचा किल्ला आहे हे काही समजतच नाही मला. आम्हाला CP साहेबांची फार अपेक्षा आहे. कृपया करून आमच्यावर दया करावी, आम्हाला इन्साफ द्यावा. यावेळी गोडाऊन आणि हॉटेलमध्ये काही लोक झोपलेले होते. अचानक सुरू झालेल्या तोडफोडीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात मशिनरी आल्यामुळे सुरुवातीला ही नाशिक महानगरपालिकेची कारवाई असल्याचा नागरिकांना संशय आला. मात्र काही वेळातच हा प्रकार अज्ञात व्यक्तींनी केलेली तोडफोड असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत भंगार गोडाऊन आणि हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक आवाज, नाशिक.